नमस्ते. ब्रह्माकुमारी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय उपसेवा केंद्र कंधारच्या वतीने आजच्या नवरात्रीच्या महोत्सवानिमित्त मी सर्व भाविक भक्तांना आजच्या दिनी विशेष शुभेच्छा देते. त्याचबरोबर आज आपण सर्वजण जे नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो, तर त्यामागचं आध्यात्मिक रहस्य काय आहे, तर ह्या चर्चेच्या माध्यमातून आपण त्या आध्यात्मिक रहस्याला जाणून घेणार आहोत. नवरात्री नवदुर्गा देवीचं आव्हान ज्या निमित्तानं केलं जातं, ज्या निमित्तानं घराघरामध्ये साफसफाई स्वच्छता केल्या जातं आणि त्याचबरोबर व्रत वैकल्य उपवास आणि देवीची आराधना केल्या जाते. विशेष शुद्धता पवित्रता बाळगली जाते, जेणेकरून सात्विक जीवनशैली आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबतो आणि आपल्या जीवनामध्ये काही ना काही व्रत नियम धारणा आपण करतो की जेणेकरून हा जो एक अभ्यास आहे, हा जो एक पडाव आहे, जो आपल्या जीवनाला चांगल्याकडे नेतो किंवा एक सकारात्मक दिशेकडे नेणारा असतो, त्या उद्देशानं आपण एक त्याचं महत्त्व जाणून त्याप्रती बुद्धी समर्पित करून आपण हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो. जसं आज आपण नवरात्रीच्या माध्यमातून पाहिलं तर घराघरामध्ये घटस्थापना केली जाते. त्याचबरोबर रोज नित्यनियम घटाजवळ दिवा लावला जातो. तर दिवा हे कशाचं प्रतीक आहे? दिवा जो की मातीने बनलेला आहे, दिव्यामध्ये तेलरूपी घृत आहे आणि ज्योत जी निरंतर ज्यावेळेस सतत प्रवाहित होते तर त्यावेळेस ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला देते. ज्यावेळेला आपण नुमाशाम संध्याकाळच्या वेळेला पूजा अर्चना करतो तर विशेषतः प्रत्येक घराघरामध्ये मंदिरामध्ये देवीची आरती केली जाते. त्याचबरोबर तिथं अखंड रूपाने दिवा जागृत केला जातो. तर हे दिवा आपल्याला काय दर्शवतो? जो की मातीचा आहे. जसं हे शरीरसुद्धा मातीमोल आहे, 5 तत्वांनी बनलेलं आहे आणि शेवटी हे मातीमध्ये विलीन होणार आहे. तर दिवा हे दर्शवतं शरीराचं प्रतीक आहे आणि जो दिवा आहे जो सतत पेटलेला असतो किंवा सतत तेवत असतो, तर तो दिवारूपी ज्योत हे आपल्या आत्मिकतेला आत्मिक स्थितीला दर्शवतो. जसं दिवा ज्यावेळेस सदा प्रफुल्लित स्थितीमध्ये असतो, सदा चालू अवस्थेमध्ये असतो, तर ते एक सकारात्मक ऊर्जा तो प्रवाह आपल्या घरामध्ये कार्य करत असतो. तर ते दिवा आपल्याला दर्शवतो दिया, ज्याचा हिंदीचा उल्लेख होतो दिया अर्थात देना. कारण ईश्वराचा जो भाव आहे, जो दातापणाची भावना आहे, देवी देवतांना गॉड गॉडेज असं म्हटलं जातं, दाता ज्याचा नेहमी देणारा हस्त दाखवला जातो. तर दिया अर्थात जे आपल्याला द्यायचे, मग ज्या काय द्यायचे, जसं आपण पूर्वीच्या काळापासून ऐकत आलो की ज्या गोष्टीची आपल्या जीवनामध्ये उणीव आहे, कमतरता आहे, तर ती गोष्ट मुळात आपण जर देत गेलो तर ती कितीतरी प्रमाणामध्ये पटीनं आपल्याकडे परत येते. तसाच प्रकृतीचा नियम आहे, देतो तो देव, घेतो तो दानव. तर देण्याची प्रवृत्ती दर्शवणारा माध्यम म्हणजे दिया आहे. त्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला काय द्यायचे? सुख द्यायचे, प्रेम द्यायचे, आनंद द्यायचे, संतुष्टता द्यायचे, जे आपल्याला जीवनामध्ये अपेक्षित आहे. तर ते आपल्याला सुरुवातीला खर्च करणे याचं एक प्रतीक म्हणून दिवा हे आपल्याला शिकवतो. दिवा एक त्याचं सिंबॉलिक रूप आहे. त्याचबरोबर देवीला माँ, शिवशक्ती, भवानी, करुणामय माँ, त्याचबरोबर अस्त्रशस्त्रधारिणी स्वरूपामध्ये दर्शवला जाते आणि देवीच्या पायदळी असुर प्रवृत्तीचं प्रतीक राक्षसाला दाखवलं जाते. एकीकडे तर तिला माँ म्हटलं आहे, करुणामय ममता म्हटलेलं आहे, जिची सवारी सिंहावर वाघावर दर्शवला जाते, जे की एक निर्भयतेचं प्रतीक आहे. शिवानं शक्तीची निर्मिती केली, शक्ती हे स्त्रीचं रूपक दर्शवलेलं आहे. आणि त्याचबरोबर जसं एखाद्या व्यक्तीला जर व्यसन एक खराब आहे हे आपण सगळेजण जाणतो, तर त्याच्याप्रती जागृती आणण्यासाठी त्याला एक सिंबॉलिक रूप जर द्यायचं असेल तर तो जसं सिंबॉलिक रूपाने दर्शवतो नो स्मोकिंग. मग ज्यावेळेस हे चित्र आपण ज्या ज्या ठिकाणी पाहतो तर आपल्याला एक सावधपणा होतो की इथं स्मोकिंग करणं हे चुकीचं आहे किंवा स्मोकिंग हे करू नये, ही एक माध्यम मेसेज आपल्याला मिळतो. त्याचबरोबर जसं एखादा वळणाचा रस्ता असेल, एखादं डेंजर ठिकाण असेल, तर त्या ठिकाणी एक सिंबॉलिक रूप आपल्याला दर्शवलं जातं. तर ते सिंबॉलिक रूप पाहताच आपल्याला एक भास होतो किंवा आपल्याला एक जाणीव होते की बाबा इथं खतरा आहे, जिथं आपण स्वतःमध्ये सावध होतो. तसं देवीच्या शक्ती जे अष्टभुजा दाखवलेलं आहे, वास्तविक एक शक्ती कशाचं प्रतीक आहे? जसं आपण देवीचं आवाहन करतो, जागरण करतो, तर हे आपल्या आत्म्यामध्ये जे आपण आत्मे आहोत, प्रत्येक मनुष्य आत्मा एक चैतन्य शक्ती आहोत. तर प्रत्येक आत्म्यामध्ये मुख्यतः 8 शक्ती आहेत. त्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे, सामना करण्याची शक्ती आहे, पारखण्याची शक्ती आहे, निर्णय शक्ती आहे, विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती आहे. अशा अनेक शक्तीने संपन्न आपण आत्मे आहोत. तर प्रत्येक आत्म्यामध्ये ती दिव्यता आहे, ती पवित्रता आहे.
तर वर्तमान जसं आत्म्यामधील ती दिव्यता तथा पवित्रता ज्यावेळेस कमी होते किंवा त्याचा ऱ्हास होतो, तर त्यावेळेला इम्प्युरिटी, असत्यता, अपवित्रता, काम, क्रोधादी विकार आपल्यावर हावी होतात. आणि त्या विकारावर मात करण्याचं प्रतीक देवीला शस्त्रधारी शक्ती स्वरूपामध्ये दर्शवलं जातं. तर प्रत्येक शस्त्र जो आपल्याला ज्ञानाचा बोध देतो, जसं उदाहरणार्थ कमळ आहे, तर कमळ जसं चिखलात राहून सुद्धा आपलं एक व्यक्तिमत्व किंवा आपलं एक न्यारेपणाचं आपल्याला एक दाखवतं, तसं आपण आपल्या घरग्रस्तामध्ये राहून सुद्धा, दुनियेमध्ये राहून सुद्धा आपलं एक व्यक्तिमत्व, छबी आपण एक निर्मळ, स्वच्छ, पवित्र बनवू शकतो. ही प्रेरणा आपल्याला त्या कमळाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. शंख जे ज्ञानाचं प्रतीक आहे, जसं साधू संतांनी, महात्म्यांनी म्हटलेलं आहे की जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तर या उक्तीप्रमाणे जे जे ईश्वरीय ज्ञान आपल्याला बोध होतो, आत्मसात होते, तर ते ज्ञान आपल्यापुरतं सीमित न ठेवता ज्यावेळेस आपण ते इतरांना सांगतो, अर्थात देतो, तर कितीतरी पटीनं त्या ज्ञानाची वृद्धी होते, अनेकाला जीवन जगण्याची कला मिळते. तर त्याचा एक बोध किंवा त्याचं प्रतीक शंख दर्शवलेला आहे. तर असं प्रत्येक जे शस्त्र देवीच्या हातामध्ये दाखवलेलं आहे, अष्टभुजा, जसं उदाहरणार्थ आपल्या जीवनामध्ये एखादा सहकारी असेल, एखादा व्यक्ती सहयोगी असेल आणि कुण्या कारणानं तो जर आपल्या कामानिमित्त व्यवस्थित आपल्याला उपलब्ध नाही झाला, तर आपण असं म्हणतो की आज माझा हात नसल्यासारखं वाटत आहे किंवा आज मला अस्वस्थ वाटत नाही किंवा एक सहयोगी देणारा व्यक्ती माझ्या सोबत नाही. तर शक्ती, भुजा ही आपल्याला सहयोगाची शक्ती किंवा सहयोगाची निशाणी दर्शवते. आणि जे प्रत्येक हातामध्ये जे शस्त्र दर्शवलेले आहेत, तर प्रत्येक शस्त्र हे ज्ञानाचं प्रतीक आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सत्य परमात्म्याचं ज्ञान, स्वतःचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये जागृती किंवा जागरण होत नाही. तर जागरण काय करायचंय, आव्हान काय करायचंय, असं विशिष्ट कुठून देवींना आव्हान करण्याची ही मानसिकता नाही आहे. तर आपण प्रत्येक आत्मा जे शक्तिरूप आहोत, तर आपण एक डिवाइन सोल आहोत. तर परमात्मा जो शक्तीचा स्रोत आहे, सागर आहे, तर त्याच्याकडून आपल्याला ते डिवाइन शक्ती पुनश्च आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायची आहे. मग ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रयास काय करावा लागेल, तर ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला सेल्फ रिअलायझेशन करावं लागेल, अर्थात स्वतःला ओळखावं लागेल, जाणावं लागेल. आणि हे जाणीव करून देण्यासाठी त्या परमसत्तेला, शिवशक्तीला, परमात्म्यालाच या धर्तीवर यावं लागतं. तर तो परमात्मा येऊन मनुष्य आत्म्याला स्वतःचा बोध करून देतो की तुम्ही कोण आहात, सृष्टीचक्रामध्ये तुम्ही कशासाठी आलात. आणि ज्यावेळेस ह्या ज्ञानाचा बोध आपल्याला होतो, ती समज आपल्याला येते आणि त्या समजच्या आधारे आणि परमात्माला यथार्थ रीतीने जाणून ज्यावेळेस आपण सकारात्मक चिंतनाच्या आधारे परमसत्ता परमात्माशी मनबुद्धीने जोडल्या जातो, तर जोडल्यानंतर जिथं जोड आहे, जिथं संबंध आहे, तर तिथं प्राप्ती आहे. मग त्या जोडच्या आधारे परमात्मा शक्तीचा आपण स्वतःमध्ये अनुभव करू शकतो की वर्तमानच्या शक्ती आपल्यामध्ये आहेत, पण सुप्त रूपामध्ये आहेत आणि आसुरी शक्ती त्याच्यावर हावी झालेल्या आहे. मग वर्तमान त्या आसुरी शक्तीवर पराभूत आपल्याला करायचं आहे ज्ञानरूपी शस्त्राने आणि ईश्वरीय आठवणीच्या बळावर. तर त्याचं प्रतीक म्हणून देवीला शक्तीच्या स्वरूपात दाखवल्या जाते आणि आसुरी प्रवृत्तीला ज्याला नायनाटीनं केलेलं आहे, तर त्याचं प्रतीक म्हणून आसूर दाखवल्या जाते. उदाहरणार्थ साधी गोष्ट घ्या, एखाद्या व्यक्तीला नॉर्मली जीवनामध्ये एखादी गोष्ट जर त्याच्या आवाक्याच्या बाहेर झाली, नकोशी झाली किंवा कोणी त्याचं ऐकलं नसेल, तर त्याचा आवाज नॅचरलपेक्षा वाढतो. आसूर त्यावेळेस त्याचा भयानक असा सूर निघतो, त्याचे हावभाव बदलतात. तर ते एक वेगळी वृत्ती दाखवलेली आहे, म्हणजे जे नॅचरल आपली वृत्ती नाही आहे. कारण मुळात जो आपला गुण आहे शांतीचा, कारण सदा राग करणं हा आपला नेचर नाही आहे. पण कधी कधी आपण कमजोरीला हावी झाल्यामुळे किंवा विकाराला ग्रसित झाल्यामुळे आपण त्या गोष्टी रिॲक्ट करायला लागतो, जे आपल्या ॲक्टिव्हिटीतून, आपल्या वागण्यातून सुद्धा दिसतं. तर ज्ञानरूपी शस्त्राच्या आधारे आणि ईश्वरी आठवणीच्या बळावर आपण त्या आसुरी शक्तीवर सुद्धा मात करू शकतो. तर हे देवीचं प्रतीक शस्त्र आपल्याला दर्शवतं की आपल्याला आपल्या आसुरी अवगुणावर मात करण्याचं ते प्रतीक आहे. तसं या देवींचं प्रतीक प्रत्येक मनुष्य आत्म्यामध्ये जी डिवाइन सोल आहे, तर वर्तमान काळाची गरज आहे की आपल्याला स्वतःला ओळखायचे, स्वतःच्या स्वरूपाला ओळखायचं आणि ती दिव्य शक्ती स्वतःमध्ये धारण करायची. आणि दैनंदिन जीवनामध्ये, येणाऱ्या जीवनामध्ये जे काही बिकट परिस्थिती आपल्यामध्ये ओढावतात, अचानक परिस्थिती येतात, तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ती शक्ती, मुबलक पॉवर आपल्यात असणे जरुरीचे आहे. तर ती पॉवर एका दिवशी आपल्यामध्ये संचय होत नाही. जसं एखाद्या आजच्या आधुनिक काळामध्ये मोबाईल आहे, चार्जर सिस्टम आहे, ज्यावेळेस आपण त्याच्या पॉवरची कनेक्ट करतो त्यावेळेस ते चार्ज व्हायला लागतं. तसं आपण वेळोवेळी आपल्या दैनंदिन जीवनातला थोडासा बिझी शेड्यूलमध्ये थोडासा वेळ काढून जर विशिष्ट स्वतःला जाणून परमात्माशी जर आपण मध्ये मध्ये कनेक्ट होत गेलो, त्याच्याशी आपण जोडत गेलो, जोडणे म्हणजे योग आहे, मेडिटेशन आहे. तर जोडल्यामुळं काय होतं, ती पॉझिटिव्ह प्रवाह, शक्ती, एनर्जी आपल्यामध्ये प्रवाहित होते आणि त्याच्या आधी पुनश्च आपल्याला एनर्जिक वाटतं, शक्तिशाली वाटतं आणि त्या बळावर आपण किती जरी अशी परिस्थिती आपल्या जीवनात आली तरी आपण त्याच्यावर मात करू शकतो. तर ह्या माध्यमातून एक छोटासा संदेश आपल्याला मी यात दिलेला आहे. तर या नवरात्रीच्या महोत्सवानिमित्त उद्याला दसऱ्याचं आयोजन केलेलं आहे.
दसरा जे रावणाचं दहन आपण त्या दिवशी करतो, तर दिनोदिन दरवर्षी आपण रावणाचं दहन करतो. तरी देखील माणसामध्ये अजूनही ती वृत्ती पुनश्च बळकट होत आहे. दिनोदिन रावणाचा मोठ्या प्रमाणात पुतळा उभारून आपण त्याला जाळतो. तर ते स्थूल जाळल्यानंतर ती आसुरी की अवगुण आपल्यामध्ये समाप्त होणार नाही. त्यासाठी आपल्याला गरज आहे स्वतःमध्ये कमी कमजोरीला ओळखायचे आणि ईश्वरी आठवणीच्या अग्नीमध्ये त्या कमी कमजोरीला समर्पित करायचं आहे. अर्थातच खऱ्या रूपानं रावणाचं दहन केलं झालं असं आपल्याला म्हणता येईल. तर उद्याला दसऱ्याचा दिवस आहे, जो दसऱ्याच्या महान श्रेष्ठ पावन मुहूर्तावर उद्याला ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या द्वारे एक सुंदर असा चैतन्य नवदुर्गा देवीच्या झाकीचं आयोजन केलेलं आहे. तर या प्रसार माध्यमातून मी आपल्याला सर्वांना आवाहन करते की आपण सहपरिवार, सहकुटुंब, मित्रपरिवार येऊन या सुंदर अशा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ धारणा करण्याचा दृढ संकल्प करावा. धन्यवाद. ओम शांती.